चाललो आता मी घराकडं. आता कासाठी आलो होतो, काहून चाललो वापस घराकडं, रिकामे हाताने घराकडे का चाललो तुम्हाला सर्व काही सांगतो. कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा. चला आता कसं आहे, मी काही सामान आणण्यासाठी या गावाला आलो होतो. पण कसं आहे, सामान घेणं म्हणलं तर काही पैसे लागते जवळ. आणि यावर्षी अशी कंडिशन येऊन आहे आपल्या जीवनामध्ये, अनेक संकटे येऊन गेली आपल्या जीवनामध्ये. त्यामुळे आपल्याजवळ पैसा नसल्यामुळे आपण सामान काही घेऊ शकलो नाही. पहिलं आपल्या तब्येत शेतीमध्ये राहायचं कसं आहे, काही ना काही लोक आपल्याला शेतीच्या भविष्यात दे पैसे, कारण ते उदारवादा दे आपल्याला. यावर्षी पैसा नसल्यामुळे कोणी उदार काही देत नाही. तर चाललो आता नाराज होऊन घराकडे. घरी काय सांगायचं, घरी जाऊशा वाटत नाही मला. बायका मुलाले का सांगायचं, काहून नाही आणलं सामान, का सांगायचं, शब्द फुटून नाही आले आणि रस्ता पार नाही होऊन राहिला आपल्याला. चाललो दुःखद भावनेने, आता अंतकरणाने चाललो. त्याच्या पहिलं आपलं यूट्यूब चॅनल बरोबर होऊ नये, मार्गदर्शन गुरुती हेल्प नावाचं. तसे आपले 30,000 महिने भेटे पहिलं, आता बरबाद झाल्यामुळे हे गेलं. एकूण तिकडून आपले बकऱ्याचे धन लावला होता, बकऱ्याचा व्यवसाय. ते आपलं कशा बकऱ्याही मरून गेल्या आपल्या पावसामध्ये. 12 नग बैल्या बकऱ्या मिळल्या, गाभण बकऱ्या मिळल्या. त्यामुळे अतोनात नुकसान झालं. तशी आमची बकरी असती, त्याचे पिल्ले झाले असते तर 35-35 नग आमच्या शेळ्या झाल्या असत्या आता आमच्या यावेळी. तर एखादा बोकड विकला असतं, कसे आपले 10-15 हजार आले असते तर कसं आहे, आपलं पोट भागलं असतं, जीवन जगलं असतं आपलं कसं आहे. पण ते मिल्यामुळे नावांना नुकसान होऊन गेली यावर्षी. असं आहे, जीवन जगण्याची खराब कंडिशन आहे. ते पुन्हा आता हे तर मेलं जाऊ दे, आता ते झालं तर झालं, आता जाऊ दे. पण आता यावर्षी अशी कंडिशन आली का शेती बरबाद झाली. पावसाने बरबाद केली आणि रानडुकराने बरबाद केली. महिनाभर तळात भोगला, महिनाभर असून गेलो. डुकरं हाकलू रात्रभर झोपू. शेवटी हाती काही लागलं नाही. शेवटी पहिले बोंड खराब झाले होते, सडले होते बोंड, खराब कंडिशनचा कापूस आहे. तिथे पुन्हा आम्हाला यावर्षी टोकन काही भेटलं नाही, कारण त्या टोकन बनवण्यानं चुकीचा नंबर टाकला, नागपूरच्या मसा नंबर टाकला. OTP त्याच्याकडेच जाते. त्यामुळे आमचं काही टोकनचं काय जमलंच नाही. त्यामुळे आम्ही काही जास्त भावात शासनाला कापूस विकू शकत नाही. आमचा कापूस तरी कोणता, आमचा 3 ते 3.5 क्विंटल कापूस आहे फक्त भाव. 39,000 खर्च आला मला यावर्षी. गेल्या वर्षी 22,000 खर्चाला 12.25 क्विंटल कापूस पिकवला. आणि यावर्षी 39,000 खर्च आला. कारण मी जास्त केला खर्च, 10-26 खर्च दुनियाचा महाग आहे, त्यामुळे खर्च वाढला आमचा. असे आता वेगवेगळ्या कंडिशन येऊन आहे. आता नाव निकाल लागला जीवनाचा, टोकन नाही भेटला आम्हाला. आम्ही काही जास्त भावात कापूस शासनाने विकू शकत नाही. विकायला जातं आम्हाला प्रायव्हेटमध्ये आमचा कापूस पहिला सडलेला कापूस आहे, खराब कापूस आहे. तो काही जास्त भावात काही कापूस आम्ही विकू शकत नाही. 5-6 हजार भाव येते का माणसाला यावर्षी. तसा 18 भाव आहे शासनाचा, पण टोकन नसल्यामुळे आम्ही शासनाने काही कापूस विकू शकत नाही. त्यामुळे एकंदर नुकसान आमची होणार आहे. अशा तशा अनेक कारणामुळं थोडा होऊन गेलो आहे जीवनामध्ये. पैशाची आर्थिक टंचाई येऊन गेली माणसाला. कसं जीवन जगा, घरी जाऊन का सांगा, कसं खराब वाटून राहिलं माणसाला. आता का जीवन जगण्या आली या भुकाशी अस्तव्यस्त झालेलं. का करते आता, उपाय नाही राहिल्या माणसाला. आता डोळ्यासारखं वाटून राहिले माणसाला. जातो आता घराकडे. आता आपला फाटा याला, आपला आला फाटा. आम्ही एक स्पेशल चॅनल काढलं, या चॅनलची कमाई काहीच नाही याची, म्हणून आम्ही स्पेशल चॅनल काढलं उत्तम सुमित्रा मराठी व्लॉग्स नावाचं. त्यालासुद्धा जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. त्याचीच कमाई चालू होते आमची. याची कमाई चालू आहे, पण शॉर्ट व्हिडिओ टाकल्यामुळे हे चॅनल आमचं बरबाद झालं आहे. मोठे व्हिडिओ चालत नाही अजिबात, शॉर्ट व्हिडिओ चालते. शॉर्ट व्हिडिओ काय असे पैसे भेटत नाही का, ते शिल्लक पैसे भेटते का. चालला आम्हाला तुम्ही असाच सपोर्ट राहू द्या. लाईक करा, कमेंट करा. नवीन चॅनल आमचं तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ खाली लिंक देतो, नाही तुम्ही जाऊन करा. त्यात लिहा शब्द उत्तम सुमित्रा मराठी व्लॉग्स लिहा. तुमच्यासमोर तो व्हिडिओ येते चॅनल. तेव्हा त्याला तुम्ही सबस्क्राईब आणि पाच जावा. आमच्या गावाकडचे व्लॉग नुसते सबस्क्राईब करून ठेवू नका, व्हिडिओ पाच जावा. तुमच्या सबस्क्राईबवर काही महत्त्व नाही, व्हिडिओ पाहिला त्याचं महत्त्व आहे, असं आहे ते. चला भावांनो, आता जसे झालेला लाईक करा. नमस्कार.